आणि माझ्या सद्गुरूने मला पुनर्जन्म दिला, त्याच्यासाठी मी त्याच्या सेवेसाठी उभी आहे आणि मला माहीत काय कळतं म्हणून मला सगळ्यांची मदत हवी आहे आणि सगळी मला मदत करणार आहे. त्यासाठी मी काय करू हे लोक इतकी चिंता कशाला करायला पाहिजे? तुम्हाला सद्गुरूवर तुमचा विश्वास आहे, मग तुम्ही इतकी चिंता करण्याचं कारणच नाही. हो विराज का मुक्त सदा तू श्रुती बोलते, मुक्त सदा तू श्रुती बोलते, जाऊनी तुझे दत्ता गरीची कासया चिंता. हो निराज कांता गरीची कासया चिंता. काय चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. या या सुनीता, अगं ये सुनीता, अशी नाही पण इतकी कशा बोलली? अहो माझ्या या संसारामध्ये माझे सगळे नातेवाईक व मोह माया मला दादा कळकळून करतात व सगळे माझे हे सगळे स्वतःच वैरी वाटतात, सगळे हे मला वैरी वाटतात, हे मला सगळे वैरी वाटतात. यांची मला यांना माझी जरा सुद्धा दया वाटत. अगं आपण लग्न करून जेव्हा संसार रूपी या सासरमध्ये गुंततो की नाही, तेव्हाच आपण सगळी ही मोहमाया निर्माण केलेली असते आणि मोहमायामध्ये आपण अडकलेलो असतो. तेव्हा घाबरण्याचं काही कारण नाही तुला. तू फक्त सद्गुरूचं ध्यान कर. लागो रे तुझे ध्यान दयाळा, लागो रे तुझे ध्यान दयाळा, आनंद मागो काळी कृपाळा, आनंद मागो काळी कृपाळा, लागो रे तुझे ध्यान दयाळा, लागो रे तुझे ध्यान दयाळा. अनन्य भक्ती दान देई, अनन्य भक्ती दान देई, सतत घेई तुझ्या पायी, सतत घेई तुझ्या पायी, थोडी संस्कृती पडली गरडा, थोडी संस्कृती पडली गरडा. लागो रे तुझे ध्यान दयाळा, लागो रे तुझे ध्यान दयाळा. सद्गुरूचं ध्यान कर, सगळं काही व्यवस्थित आणि छान होईल. बाहेरची वाटी तुला सापडेल, पण सद्गुरूचं दर्शनही तुला होईल. काही काळजी करू नको. सुधा, अगं ये सुधा, अशी का बडबड इंग्लिश? मी देखा किती आनंद झाला मला, बरं वाटलं हा मला देव. बघा आई काय करू, माझ्या तरी जन्माला सुख नाही, दुःखच फार आहे. मला एक क्षणाची विश्रांती सुद्धा नाही. काय करू? माझ्या कंटाळून गेलेलो आहे, म्हणून मी सद्गुरूंची आनंदवनात जाण्यासाठी निघालो आहे. परत मला वाटत सुद्धा मिळेल. काय करू आई? वाट सापडते. इतकी घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही. आपोआप वाट सापडते. आपला सद्गुरूचं ध्यान करणं. साक्षात पंत महाराजांना जेव्हा दुःख आणि संकट आले तेव्हा त्यांनी सुद्धा देवासाठी शोधलेला. पंत महाराजांनी देवाला शोधले, त्यांचे खूप विचारले, कोण तू देवा कोठे अससी, कोण तू देवा कोठे अससी, काय तुझी गुण देवा, काय तुझी गुण देवा, काय तुझी गुण. इहलोकी परलोकी तू, इहलोकी परलोकी तू, समू
तुम्हाला पांभरानं तरी काय ते संकट आणि दुःखे आहेत तेव्हा सद्गुरूचं नामस्मरण कर, सद्गुरूचं ध्यान कर, म्हणजे तुला सगळं काही ठीक होईल. घाबरू नको. मला साथ दिला, मला वाटलं सांगितला, आता मन हलकं झालं, बरं वाटलं आहे, येतो आहे. काय काय जायचं काय दिसते ना मला काय ग माया धन दगड दाग दागिने हे सगळं सोडून मी देवाच्या भक्ती मार्गात रंगले हे सारे मला पुन्हा पुन्हा त्यात ओढताय, मला परत 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 त्याच्यात गुंतवतायत. म्हणून मला त्या मायामुळे कंटाळा या क्षण परमेश्वरला परमात्मा असं माझा संसारात झालं आहे. काय करू मी? अगं आता ही तुझी खरी कसोटी आहे, ही कसोटी आहे. हा संसार म्हणजे काय, संसार आपला घरात संसार नसतो, मोहमायेचा संसार असतो, क्षणभराचा संसार असतो. तेव्हा या खोट्या संसारात खोट्या संसारा तुलसी तारे पामरा, खोट्या संसारा तुलसी तारे पामरा, कोठे जाती कोठून येती कोठे जाती नाही विचार जरा, तुलसी तारे पामरा, तुलसी तारे पामरा, खोट्या संसार कसा आहे समजला नेमला. आता तू व्यवस्थित छान राहा, सांगितलं नामस्मरण करायचं. वहिनी, अहो वहिनी, कुठे ध्यान? माझं सगळं आयुष्य ह्या मोहमायेच्या आणि मी कणकरही विश्रांती नाही, शांती नाही. काय करू आई? प्रत्येक वेळी घाबरून घाबरून संसार केला. या संसारातून मोहमाया जगातून मुक्त होऊन मला सद्गुरू आईकडे जायचं आहे, खरा आनंद मिळवायचा आहे. तुम्हावर तर आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखाच्या डोंगरातून तुम्ही बाहेर येण्याची झटपट तुम्ही बाहेर आलेला आहात. पंत महाराजांच्यावर तर तुमचा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जरा कुठं काय चुकलं काय झालं तरी आहेत की पंत महाराज असं तुम्ही म्हणता, आणि इतका कशाला त्रास करून घेता? काय त्रास करून घेऊ नका. दीन दयाळा दीन दयाळा दया करी रे विनंती या दोन व्यक्ती भेटल्या, अनुतापा भरपूर भेटला आणि आत्मबोध भेटला. या सर्वांनी मला ज्ञानबोध माझ्या अंगावर रत्नांचे दागिने घातले आणि माझ्या सद्गुरूच्या पुढे नेऊन आपले धन्य केले. धन्य झाले, पण तुझी जबाबदारी वाढलेली आहे, लक्षात ठेव. काय सद्गुरू मिळाला पण कसं तरी वाढवून चालणार नाही. काय
स्तुतिवचन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, सत्संग हे केलं पाहिजे. काय सद्गुरु द्वारिते श्वान आम्ही गुंततो पुन्हा. सद्गुरु द्वारिते श्वान आम्ही गुंततो पुन्हा. निज प्रेम तुकडे सेवितो सतत, निज प्रेम तुकडे सेवितो सतत, राहतो निष्काम अखंड गुंततो पुन्हा. आपले तुकडे भक्तीचे नव्हे, प्रेमाचे. निज प्रेम तुकडे सेवितो सतत, राहतो निष्काम अखंड गुंततो पुन्हा. आता गुरुचं सेवा केली पाहिजे, तेव्हा तुला सद्गुरू भेटलेला का खरा लाभ होईल. येते लाभ किना येते. काय म्हणा काय फारच गुरु माझ्या सद्गुरूने अशी काही अद्भुत कर्मी केली आणि मी निश्चिंत झालो. तुझ्या सर्व चिंता माझ्यावर सोड आणि मला सर्वत्र पहा, अशी ही आवेवाणी ऐकून मी धन्य झालो. आणि चुकलेल्या पावसाला जशी हरिणी प्रकाशित करीते, तशी माझ्या सद्गुरूने मला प्रकाशित करून आनंदाने करवाली. छान छान छान. मग तुला आता सद्गुरू भक्ती, बंधुप्रीती, आत्मशांती ही तिन्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि सद्गुरूची सेवा अखंड केली पाहिजे. पुण्य माझे बहुजन्मीचे, पुण्य माझे बहुजन्मीचे, पाय अवधूताचे, विरले पाय अवधूताचे. मग तुला आता अवधूतचे पाय मिळालेले आहेत, तू आता आनंदाने सुखी राहा. कमल, काय कसं काय एवढं मला फार खूप आनंद झालाय. बनवलेला आता मला कोणी या मायेला अडकू शकत नाही. या माय संसाराला लाथ मारले. या सद्गुरूच्या कृपेने माझा अभिमान व्यक्त झाला आहे. या माय संसाराला दूर करून जन्ममरणातून मुक्त झाले आहे मी. छान छान. अरे छान काम केली. काय अगदी आता आनंदाने राग तरी काही तुला तुझं वेळच लागलेला आहे. वेग लागले गुरु भजना, वेग लागले गुरु भजना, प्रेम प्रेम नाचे नाचे नाचे, वेग लागले गुरु भजनाचे, वेग लागले गुरु भजनाचे. असं त्याप्रमाणे गुरुचं वेळ लावते आणि सुखी आनंदाने राहा. भक्तांचा मेळा बघितल्यानंतर आनंदाश्रू नेत्रातून येतील असे वाटायला. काय भक्तीचा महिमा हा गुरु आम्हाला मिळाला, म्हणजे पूर्वजन्मीची किती मोठी स्मृत आहे मला मिळाली. काय झालं, काय तू प्रेमाने अगदी आनंदाने करतात या सद्गुरूच्या प्रेमामुळे खरोखरच पूर्ण नाही निघाले हरिहरी. काय हो, असा भाव प्रेमा मला जन्मजन्मी मिळावा हा सद्गुरू. जन्मजन्मी तर मिळणारच ग. हे बघ, शिष्य जीवन गेलेल्या विना न जातीशी आपल्या विना. जेव्हा शिष्य सद्गुरूच्या अंतःकरणात जाऊन होतो तेव्हा सद्गुरूच्या अंतःकरणात हे ध्यानात ठेवलं पाहिजे. सद्गुरू कसा आहे, प्रेमावतारी संत आहे. प्रेमावतारी सद्गुरू पंत महाराजांचं त्यांना म्हणतात. तेव्हा प्रेम द्यायला पाहिजे आणि प्रेम घ्यायला पाहिजे. प्रेमाची गुरुचे सार मनुजा, प्रेमाची गुरुचे सार, प्रेमाची गुरुचे सार मनुजा, प्रेमाची गुरुचे सार. आशा कोटी साशई
मला अभेद अशी भक्ती दिली आणि भक्तिनंदात मी नाळून गेली. आज मी माझ्या जीवनामध्ये कृतार्थ झालेली आहे. प्रेमळ सद्गुरू भेटला, प्रेमळ सद्गुरू भेटला, भेटला. आजी मला ब्रह्मानंद झाला, आजी मला ब्रह्मानंद झाला, आजी मला ब्रह्मानंद झाला. प्रमाणात झालेला आहे, प्रेमळ सद्गुरू भेटलेला आहे. तेव्हा आता आनंदात राहा आणि आनंदाचा संसार करा. आपल्या कथा वेगा या सगळ्या सांगितल्या कशाप्रमाणे त्यांचं दुःख आणि सुख हे तुम्ही आता बघितलंच आहे. तेव्हा आता त्या आपल्या माहेरवाशिनी गीत सादर करतील ते आपण बघूया. दुःख नाजरा
Guru